नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस असून संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण आहे। त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनीही वर्षाच्या पहिल्या दिवशी काही महत्त्वाची कामे करण्याचा निश्चय केल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवीन वर्षात पहिल्याच दिवशी मागासलेल्या आणि नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करणार आहे। या दौऱ्यात मुख्यमंत्री काही विकास प्रकल्पांचे लोकार्पण करतील, तर काही नव्या कामांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते केले जाणार आहे, अर्थात केलं गेलेलं आहे। गडचिरोलीच्या अतिदुर्गम गट्टा वांगेतुरी भागात मुख्यमंत्र्यांनी रस्त्याचे आणि नव्या पुलाचे लोकार्पण केले असून या परिसरात पहिल्यांदाच सुरू होणाऱ्या बस सेवेचेही उद्घाटन आज झाले आहे। त्यानंतर मुख्यमंत्री एका दुर्गम पोलीस मदत केंद्रावर गडचिरोली पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांसोबत त्यांनी संवादही साधला आहे। दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री यांच्या हस्ते कोनसरी येथील लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडच्या पोलाद प्रकल्पाच्या नव्या टप्प्याचे लोकार्पण झाले। मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या उद्योग श्रेणीतील हा पहिलाच उद्योग मानला जातोय। दुपारी 4 वाजता गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही अत्यंत वरिष्ठ माओवादी कमांडर कायद्यासमोर शरणागती पत्करली आहे। अत्यंत वरिष्ठ माओवाद्यांची पोलिसांसमोर ही शरणागती गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळ संपवण्याच्या दिशेने एक मोठा पाऊल मानली जात आहे। 2025 या नववर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली C60 जवानांसोबत साजरा करणार आहेत। पेनगुंडा आउटपोस्ट येथे त्यांनी जवानांसोबत संवाद साधला, तसेच आजच्या जनजागरण मेळाव्यात गावकऱ्यांशीही संवाद साधला। पेनगुंडा आउटपोस्ट हे गडचिरोलीपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे। या दुर्गम भागात स्वातंत्र्यानंतर प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी एसटी बस सुरू झाली असून मुख्यमंत्र्यांनी त्याचा शुभारंभ केला आहे। तसेच लॉयड मेटल प्रकल्प कोनसरीच्या पेलट प्लांटचे उद्घाटन झाले आहे। प्रामुख्याने यावेळी कामगारांना शरणागती पत्करलेल्या पूर्वश्रमींच्या नक्षल्यांना शेअर्स प्रदान करणार असून शाळा, रुग्णालय, पोलीस निवासस्थाने इत्यादींचे उद्घाटनही आज झालं आहे। ग्रीन मायनिंग प्रकल्पाचाही शुभारंभ झाला असून 6200 कोटींच्या गुंतवणुकीचे 4000 रोजगार देणारे प्रकल्प येथे साकारले जात आहेत। त्यानंतर C60 जवानांचा मुख्यमंत्री सत्कार करणार असल्याची माहिती पुढे आली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गडचिरोलीचे पालकमंत्री कोण होणार या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना ही गडचिरोलीचा पालकत्व स्वीकारायला आवडेल असं मत व्यक्त केलं होतं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांनीच गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारावे अशी स्थानिकांची इच्छा असल्याचं मत व्यक्त केलं होतं। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोलीचा दौरा करत गडचिरोलीच्या विकास कामांना गती देताना दिसत असल्याने तेच गडचिरोलीचे पालकमंत्री होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे।